सालेकसा पंचायत समिति अंतर्गत ग्राम पंचायत कोसमतर्रा के दानी टोला नवा टोला में खुलेआम अवैध रूप से महुआ शराब बेचने का गोरख धंधा चल रहा है, जिस पर पुलिस विभाग द्वारा अनेक बार कार्रवाई करने के बावजूद थम नहीं रहा है। जिसे मद्देनजर रखते हुए कुशलतारा ग्राम पंचायत की महिला सरपंच ने ग्राम पंचायत में ग्राम सभा बुलाकर शराबबंदी का ठोस देने लेकर ग्राम सभा में 200 से 300 शराबबंदी के नारे लगाकर रैली निकालकर निषेध कर शराबबंदी पर पाबंदी लगाने का ठोस निर्णय लिया है, जिसमें प्रमुख रूप से सरपंच सचिव चौहान साहब एवं समस्त ग्राम पंचायत सदस्य, तंत्र मुक्ति समिति सदस्य, अध्यक्ष पुलिस पाटिल, आंगनवाड़ी सेविका, महिला बचत गट सहित गांव की समस्त महिलाओं ने कड़ी पुलिस सुरक्षा के बीच शराबबंदी रैली निकालकर शराबबंदी अभियान को सफल बनाया है। ह्या सगळ्या माझ्या महिला आहेत, काही बचत गट महिला आहेत, काही तंटामुक्ती समिती आहेत यामध्ये आणि आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहे, पोलीस पाटील ताई आहेत, पोलीस पाटील दादा आहेत। आम्ही सगळे ग्रामपंचायत मिळून आज इथे एकत्रित आलो आहे यासाठी की आमचं ग्रामपंचायत व्यसनमुक्त झालं पाहिजे। याकरिता आम्ही ठामपणे आज पहिल्यांदा रॅली काढत आहोत। जर याच्या नंतर दारू विक्री बंद झाली नाही तर यानंतर आम्ही कारवाई करू आणि शासन प्रशासनाला पण सांगू आणि मोर्चा पण नेऊ। कोणती ग्रामपंचायत आहे तुमची? आमची ग्रामपंचायत आहे कोसमतरा। कोणत्या गावात दारू विक्री होती? दानी टोला गावामध्ये दारू विक्री होते आणि नवा टोला गावामध्ये दानी टोला गाव आहे, ह्या गावामध्ये किती लोक दारू विकतात? 7-8 घरं आहे सर, 7-8 घर। कशाची दारू विकते? कोणती दारू विकतात? देशी विकतात का विदेशी विकतात का मोहा दारू? मोहाची दारू विकतात, अवैध दारू विक्री काम करत आहे आणि दारू पिहायला हलबी टोल्याचे पब्लिक येतात, सालेकशाचे लोक येतात, पिपर टोला, कोसमतरा, सुरजा टोला, धनसोआ बोरी, नवा टोला ह्या सगळ्या गावातली लोक दारू प्यायला या टोल्यावरती येतात आणि काही तर असे पण केसेस झाले आहेत, दारू पिऊन अर्ध्या रस्त्यात त्यांना पाणी मिळालं नाही तर त्यांचा मृत्यू पण झाला आहे सर। त्याच्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत आणि वारंवार ग्रामपंचायतवर ते तक्रार करत आहे। त्या तक्रारीनुसार आम्ही पहिल्यांदा रॅली काढत आहे आणि हे रॅली सक्सेस झालीच पाहिजे आणि या गावातली दारू बंदच झाली पाहिजे अशा आम्ही शासन प्रशासनाला ठामपणे सांगत आहोत। माझे नाव आहे अशोक शकुंतला अशोक कोडवती। आमच्या गावी दारूबंदीसाठी किती प्रयत्न केलो आम्ही, म्हणजे 8-10 वेळेस ना दारूबंदीसाठी गेलो पण आमच्या गावची दारूबंदी होत नाही, म्हणून आम्ही अशी रॅली काढलो। आमच्या गावी एकच माणूस आहे असा दारू विकणारा, त्याने किती वेळा सांगितलं का दारू बंदी करा पण त्यांनी दारूबंदी नाही केला। असे म्हणजे असे आमच्या जवळ कोणती महिला येते? आमच्या नवा टोल्यामध्ये ते म्हणजे असे म्हणून राहिले ते दारू विकणारे का आमच्या जवळ महिला येतील तर त्याला टंग्याना मारून त्याचे कपडे उतरवून त्याला म्हणजे जवळ येऊ नाही देऊ असे काही बोलत आहेत, म्हणून आम्ही भीतीने जवळ जात नाही दारूबंदी करायला। याच्यासाठी आम्ही रॅली काढलो, सगळे महिला जाऊन सनी आम्ही दारूबंदी करू शकतो, एवढी ताकद आमच्यामध्ये आहे आता, आधी नव्हती। तुम्ही केला नाही का आजपर्यंत? आजपर्यंत केलो सर पण ते दारूबंदी करत नाही, म्हणजे असे लक्ष देत नाही हे महिला का करतील। पोलीस विभाग काही इन्क्वायरी करत नाही का? ते पोलीस वाल्यालाही सांगितलं सर पण तेही नाही येत, त्याच्याजवळ पैसे भरून घेतात, ते दारू विकत राहतात। म्हणून आम्ही म्हणतो का आम्ही महिला बंद करू शकतो, म्हणून एवढी रॅली काढून सनी समोर आलो। नाव सीमा मिलिंद मडावी, मी आदिशक्ती समितीचे अध्यक्ष आहे आणि आम्ही सगळ्या महिला जे एकत्र जमले आहोत आज, खरं मायन्यानं म्हणजे आम्ही नशामुक्ती ह्या महिन्यातून निघाले आहोत आणि जे लेडीज आहे त्यांना खूप त्रास होते, म्हणूनच तर आपण एकजुटीनं ह्या नशामुक्तीच्या मार्गावर निघाले आहोत की जेणेकरून की आम्हाला 2 तासाची शांती मिळो असं म्हणून। पण आम्ही जेव्हा आत्ता रॅली काढलं तर ह्या रॅलीमध्ये असं काही पिणारे आले आणि म्हणाले की तुम्ही आधी दारूबंदी केलं का? नाही केलं, पण आम्ही हा फर्स्ट पाऊल उचललं। याच्यातूनच आपल्याला समजून येते की आपल्या ह्या नारी शक्तीमध्ये किती संघटनेमध्ये ताकद आहे। आपण हा एक पाऊल उचलून 4 चौघ गावामध्ये फिरून येऊ शकतो
तर हे दारूबंदी काय अख्खा सालेकसात नाही, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आपण हा कार्य करू शकतो. एवढंच म्हणजे स्त्रीमध्ये ताकद आहे. आता हे बोलले ना, म्हणजे ह्याच नवा टोल्यामध्ये बोलले, दारू पिऊन येणारे काही माणसं की तुम्ही दारू बंद करून दाखवा. हो, आम्ही करून दाखवतो. हाच आमचा मेन निर्णय आहे. म्हणजे की आम्हाला म्हणजे तुम्हाला चॅलेंज बी स्वीकारावं लागतं. हो, आम्ही चॅलेंज स्वीकारायला तयार आहोत. ते जे म्हणणार ना ते करून देणार नाही आम्ही. आम्हाला जे वाटते, आम्हाला जे म्हणजे नशामुक्तीसाठी करायचं आहे ते करणारच. हा पहिलं पाऊल जो उचलला हो, आता दुसरं पाऊल उचलायची जर वेळ आली तर आम्ही तेही उचलायला तयार आहोत. शासनाकडे जाऊ, शासनाकडे काही वेळा गेलं पण शासनानं तेवढं आम्हाला सहभाग दिलं नाही. पण आता जर शासनने माघार घेणार तर आपण पुढचं अजून विरोधात जाऊ, म्हणजे जिल्ह्यापर्यंत जाऊ शकतो. जर यानंतर तुमची ते त्यांनी दारू वगैरे विक्री बंद नाही केलं तर तुम्ही कोणती कारवाई करणार त्यानंतर? आम्ही याच्यापेक्षा नारी शक्तीचा भव्य मोर्चा काढू शकतो. कुठे काढणार मोर्चा? तालुकामध्ये, जिल्हा स्तरावर. आता तर सोशल मीडियाचा काळ आहे, तर जिथं तिथले स्त्री एकरूप येऊ शकतात. ठीक आहे. कोशमतला ग्रामपंचायत मध्ये महिलांनी एक जुलूस काढला आहे दारूबंदी विरोधात, तर तुमचे मत काय आहे? मेरा नाम सूर्यलाल कुंजीलाल मड़ावी है। मैं कोशिमतला ग्राम पंचायत का सरपंच हूँ। और जो ये महिला लोगों ने जन आक्रोश निकाले दारूबंदी के प्रति, उसके लिए मैं पूरी तरह से सहमत हूँ। और वास्तव में इस ग्राम पंचायत में एक तरफा दारू बंद होना चाहिए। और जब भी इनका मोर्चा जाएगा दारू के प्रति, इनके साथ में मैं सहयोग दूंगा और सब तैयार रहूँगा। कोशमतला ग्राम पंचायत में सबसे ज़्यादा दारू कौन से गाँव में बिकती है? सबसे ज़्यादा दारू बोले तो हमारे ग्राम पंचायत में दानीटोला और उसके बाद में नवाटोला। तो इसके ऊपर पुलिस ने आज तक कोई कार्रवाई की क्या? कोई एक्शन लेती है क्या पुलिस? महिला बचत गढ़ वालों ने 2-3 बार हस्तक्षेप किए और थाने तक के भी गए, लेकिन पुलिस वालों ने पूरी तरह से जानकारी रहने के बाद में भी उनको नज़रअंदाज करते हुए उन्होंने आज तक कोई कार्रवाई नहीं की। गोंदिया जिला अंतर्गत सालेकसा पंचायत समिति के तहत कोशमतला ग्राम पंचायत में आज महिलाओं ने अपना विरोध दर्शाते हुए एक जुलूस निकाले हैं। इस ग्राम पंचायत में दानीटोला गांव है। इस गांव में ड्रामा से शराब बिकती है, लेकिन पुलिस प्रशासन अभी तक किसी भी प्रकार का ध्यान नहीं दे रहा है, जिससे यहाँ की पूरी महिलाओं को एकत्रित होकर जुलूस निकालना पड़ा है। अब जुलूस निकालकर उन्हें अपना क्या बोलते हैं नारे लगाकर उसका बहिष्कार किया है। अब इस बहिष्कार के बाद में भी अब इनको शर्मा से बेशर्मा हो चुके होंगे, तो शायद लगता है कि दारू बंद होगी या नहीं होगी इसमें तो आप बता नहीं सकते। लेकिन यहाँ की महिलाओं ने बोले कि इसके बाद भी दारू बंद नहीं होगी तो यह मोर्चा पूरे जिले तक जा सकता है। और शासन से मांग है कि ये शराबबंदी पर अविलंब कानूनी कार्रवाई की जाए और ये शराब विक्रेताओं पर कड़ी कार्रवाई कर उन्हें जेल की हवा खिलानी चाहिए। सालेकसा से न्यूज़ एक्सप्रेस के लिए दिनेश मानकर की रिपोर्ट। न्यूज एक्सप्रेस के लिए दिनेश मानकर, सालेकसा।